नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक गप्पा या पॉडकास्टमध्ये मी मंगला गाडगे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नुकताच 5 जूनला आपण पर्यावरण दिन साजरा केला आणि या निमित्ताने मागच्या एपिसोडमध्ये आपण माजी महापौर शुभा राऊळ यांना बोलत. त्यांनी गणपती उत्सव याच्याबद्दल खूप छान माहिती. पण केवळ गणपती उत्सव नाही तर इतरही वेगवेगळ्या प्रकारांनी पर्यावरणाला हानी न पोचवता नवीन काय काय करता येईल या संदर्भात आपण या पॉडकास्टमध्ये माहिती घेणार आहोत. युनायटेड नेशन्स त्यांचं उद्दिष्ट काय? शाश्वत विकास. आता याच्याशी संबंधित नव्या व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात आणायच्या. तर त्या कशा आणायच्या? तर त्या संदर्भात एक स्पर्धा घेतली जाते आणि या स्पर्धेमध्ये बरेच देश उतरले. आता ह्या बऱ्याच देशांमधून शेवटचे 5 जण उरले होते अंतिम फेरीमध्ये. नॉर्वे, फ्रान्स, चिली, इक्वाडोर आणि आपला भारत. तर या 5 जणांमधून दुसरं पारितोषिक आपल्या भारताने मिळवलं आणि भारताला रिप्रेझेंट करणाऱ्या 2 जणी आपल्याकडे आलेल्या आहेत. या आहेत अनुजा आचरेकर आणि या आहेत कशिश खिमनानी. आपण त्यांनाच या स्पर्धेबद्दल जास्ती विचारूया. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की ही जी स्पर्धा भरवली होती ही स्पर्धा युनायटेड नेशन्सनी बोलवली होती, भरवली होती, काय नेमकं? तर आम्ही MBA केलंय दोघींनी पण. आमचं कॉलेज ॲटलस किल्टेक युनिव्हर्सिटी. तर कॉलेज आमचं खूप वेगवेगळ्या देशातल्या कॉलेजेससोबत अफिलिएटेड आहे. तर टायअप्स असल्यामुळे बॅप्सन कॉलेज एक आहे. इट इज इन युनायटेड स्टेट्स. तर अमेरिकामधलं कॉलेज त्यांनी एक स्पर्धा भरवलेली जी ही होती विच अलाइन्स विथ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डन बाय युनायटेड नेशन. तर त्याच्यामधून आम्ही स्वतः आम्हाला कॉलेजने सांगितलेलं थोडं पार्टिसिपेट करायला पुश करत होते. त्याच्यामध्ये आम्ही असं डिसाईड केलं की हां ठीक आहे, आधी तर आमचं स्वतःचं पण थोडं घाबरलेलो की केलं तर चालेल का, हे का. त्याच्यामध्ये आम्हाला वी हॅड टू कम अप विथ अ न्यू आयडिया विच अलाइन्स विथ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. So it was open to all the countries. जैसे there were 32 countries participating. So every country में there are universities जो affiliated है with Babson College. So they were a part of this challenge जिसमें you have to come up with the problem and align your solutions to any of the 17 sustainable development goals जैसे no poverty, gender equality, climate action. So ऐसे. बरं, तुम्ही या स्पर्धेमध्ये नेमकी कुठली व्यावसायिक कल्पना मांडली? आम्ही बेसिकली टोट बॅग्स बनवतो. टोट बॅग्स म्हणजे काय तर पिशव्या, आपल्या साध्या पिशव्या. टोट बॅग्सचा अर्थ पिशवी ज्याला झिप नसते. पण आम्ही त्या चालू केल्या कॉटन, कॅनव्हस, ज्यूट आणि डेनिम अशा मटेरियल्स सोबत. सो ऑल ऑफ दीज मटेरियल्स आर व्हेरी मच सस्टेनेबल. सो आमचा आधीपासूनच एक आयडिया होती जी आम्हाला पुढे आणायची होती आणि बिकॉज इट अलाइन्स विथ ऑल द SDGs आम्ही त्याच आयडियाला घेऊन आम्ही पुढे आलो आणि बॅप्सनमध्ये आम्ही तेच हे कशिश, तुम्ही मला सांगा ही जी कल्पना होती ही नेमकी तुमच्या मनात कधी आली? तो हम लोग मतलब मेरे पेरेंट्स का बिजनेस है, वो लैपटॉप बैग्स और कैमरा पाउचेस बनाते हैं सिंस 30 years फॉर B2B. तो जब हम लोग बच्चे थे आई थिंक 10-11 years ago, तो जब हम लोग समर वेकेशन होता था तभी वी यूज्ड टू गो ऐसे, और हमको ऐसे थोड़ा बहुत काम दे देते थे कि ठीक है ये बैग पे ये मटेरियल बताओ कौन सा अच्छा लगेगा, ये बैग कैसे बनानी है, क्या करना है. तो हम लोग वो बनाते थे और हम लोगों ने उसका फाइल बना के रख दिया. तो 2020 में आई हाँ. थिंक जब सब लोग घर में थे, कुछ था नहीं करने को बिकॉज कॉलेजेस वर ऑल्सो ऑनलाइन, तो वो फाइल इसको भी मिली और मेरी भी फाइल मुझे मिली. तो वी वर जस्ट गोइंग थ्रू इट कि क्या हम लोगों ने किया था, और तभी कैसे इट वाज द वर्ल्ड बिकेम मोर
सस्टेनेबल। हम्म. तो जो कंज्यूमर्स थे दे वर ऑल्सो वांटिंग कि उसी ब्रांड के साथ काम करेंगे, उसी ब्रांड से लेंगे जो कुछ अनएथिकल नहीं करता है। वहां से वो थॉट आया कि वी हैव टू स्टार्ट समथिंग दैट एक्चुअली मेक्स अ डिफरेंस इन द वर्ल्ड। तो ऑलरेडी जो थोड़ा थोड़ा बैकअप था उससे भी काइंड ऑफ स्टार्टेड ऑफ। अच्छा, मग ह्याच्यासाठी तुम्ही कुठलं कुठलं मटेरियल वापरलं? आम्ही कॅनव्हास, जूट, कॉटन, डेनिम, आता आम्ही पॉलिएस्टरवरती येतोय, बट पॉलिएस्टर बिंग अ लिटल बिट हार्मफुल टुवर्ड्स द नेचर, तर आम्ही त्याच्यासाठी थोडं बॅक वरती चालतो, हा. जास्त करत नाही पॉलिएस्टर, बट मेनली आम्ही कॉटन कॅनव्हासवरतीच हो. असतो. तर मग कॉटन कॅनव्हासच्या बॅगा टिकतात? हो हो हो, मतलब जो हम लोग बैग बनाते हैं वो वॉशेबल भी है। हाँ. और हमारे जो कस्टमर्स है जो 2021 से खरीद रहे हैं, सब ऐसे वापस वापस कॉल करते हैं कि अच्छा और लेनी है। बरं, ह्या ज्या तुम्ही निरनिराळ्या बॅगा बनवता, हम्म. त्याच्यात आणि बाजारात मिळणाऱ्या बॅगांमध्ये काय नेमकं? बाजारात ज्या बॅगा असतात त्या थोड्या पातळ असतात कपड्यात. तर आता कपड्याला आपण कसं भाजी वगैरे घेतो, तेव्हा आपण चेक करून घेतो की चांगली आहे, हे नाही ते. बट विथ बॅग्समध्ये पण असं असतं की कपड्याचा थिकनेस पण एक असतो, GSM त्याला म्हणतात. तर त्याची क्वालिटी त्या GSMवरती डिपेंड करते. तर आम्ही लोकं जो कपडा वापरतो तो हायर GSMचा असतो, विच इज व्हेरी मच ड्युरेबल आणि म्हणजे तो कधी फाटणार नाही, धुतला पण जातो. किंवा बाकीच्या पिशव्या असतात त्या थोड्या पातळ असतात, ज्या आम्ही स्वतः बघून पण आलोय. किती आम्ही 1.5 वर्ष झालं आम्ही फक्त मार्केटमध्ये जाऊन रिसर्च करत होतो, की पिशव्या कशा बनतात, कशा असतात, कुठला कपडा वापरला जातो, काय असतो. तर बेस्ड ऑन दॅट आम्ही स्वतःचं चालू करायच्या वेळी जास्त हायर लेव्हल म्हणजे एवढा पण नाही, की खांद्याला त्रास होईल असा कुठला कपडा, की जो हेवी असेल तर त्याला वजन आलं, तर मग परत आपल्या खांद्याला त्रास होतो. तसा नाही, जो ड्युरेबल पण आहे, स्टर्डी पण आहे, पण तो एव्हरीडे यूजसाठी पण वापरला जाईल असा कपडा आम्ही घेतो. आणि मग त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्सनी बॅग्स बनवा किंवा त्याच्यावर प्रिंटिंग करा. असं स्वतःचं करून आम्ही चालू केलेलं. पण म्हणजे हे जे डिझाईन असतं त्याच्यावरती, डेकोरेशन असतं म्हणजे त्या बॅगचं, मग ते तुम्ही स्वतः डेव्हलप केलं? हाँ, काय डिझाईन्स तो म्हणजे कसली कसली डिझाईन्स तुम्ही वापरता? तो हम लोग फिलहाल DTF प्रिंटिंग करते हैं, जिसमें ये डिजाइन्स बनाती है। सो शी क्रिएट्स ऑल द डिजाइन ऑन हर ओन। उसको हम लोग उसके हम लोग वो शीट्स बनाते हैं, प्रिंटिंग शीट्स, और उसको हम लोग पेस्ट करते हैं बैग्स पे, विच इज हीट वेरी ट्रान्सफर. हीट ट्रांसफर एंड इट्स ड्यूरेबल। तो वो वॉशेबल है, ड्यूरेबल है, डज नॉट, वो कितना भी धोएंगे तो वो निकलता नहीं है। तो हम लोग फिलहाल प्रिंटिंग करते हैं। अभी वी आर नाउ डूइंग मोर रिसर्च ऑन अदर वैल्यू एडिशंस, जैसे वो छोटे छोटे चार्म्स लगाना, विनाइल प्रिंटिंग, सब्लिमेशन, एम्ब्रॉयडरी. एम्ब्रॉयडरी पण म्हणजे नुसतं प्रिंटिंग नाही, नाही, त्याच्यावर हां. एम्ब्रॉयडरी पण. हां. मग एम्ब्रॉयडरी करायला कुठलाही कपडा चालतो? कॉटन Denim, चालतो. कॉटन हो. म्हणजे कॅनव्हास किंवा काय हो. कशावरही तुम्ही करू शकता. डेनिम पण चालतो, कॉटन Denim. चालतो, कॅनव्हासवर म्हणजे कॉटन कॅनव्हास एकच झालं. हां. पण त्याच्यावरती पण चालतं. ज्यूटवरती पण करता येतं. पण त्याला एक सर्टन टाइपचं कारिगर लागतात किंवा त्यांच्यामध्ये तेवढं स्किल असायला पाहिजे. तसलं कारिगर आम्ही बघतोय आता. बरं. असं नाही की आमच्याकडे ऑलरेडी आहे. वी आर स्टिल एक्सप्लोरिंग आवर ऑप्शन्स की काय करता येईल, कोणाकडे आम्ही करू शकतो. बिकॉज बरं. इट गिव्हज अ युनिक टच आणि इंडियन मार्केट असल्यामुळे खूप जणांना एम्ब्रॉयडरी असं आता कपडे पण असले किंवा ड्रेस पण असला कुठला, त्याच्यावरती एक सर्टन टाइपची एम्ब्रॉयडरी बघूनच आपण तो युजुअली पर्चेस करतो. तर जेव्हा बॅग्सचं येतं किंवा पाउचेस येतील किंवा छोट्या-छोट्या गोष्टी पण आहेत, त्याच्यावरती एक छोटी पण डिटेल जरी असली, तरी पण ते खूप उठून येतं. आणि आपलं भारतातच जास्त करून कसं हँडलूम्सवरती जास्त आपला फोकस आहे आणि एम्ब्रॉयडरीवरती जास्त फोकस आहे. वी आर थिंकिंग ऑफ एक्सप्लोरिंग दॅट ऑप्शन सो दॅट आम्ही एम्ब्रॉयडरी केलेले प्रॉडक्ट्स पण नंतर कुठे बाहेर पाठवले बाहेरच्या देशात, तर वी कॅन ऑल्सो प्रमोट इंडिया अँड इट्स हँडलूम कल्चर ओव्हर. आहे तसे थोडे खूप म्हणजे आयडियाज. भारताला सुद्धा प्रमोट करण्याचा हां. त्याच्यामध्ये स्कोप आहे. अरे वाह! एक्झॅक्टली. खूप हां. छान. थिंकिंग ॲज अ कस्टमर आम्हाला पण बघावं लागतं, की आय हॅव टू बिकम अ कस्टमर फर्स्ट रादर दॅन सेलिंग इट फर्स्ट.
Very good. तर Yes. वी थिंक ऑफ आवरसेल्व्हज ॲज कस्टमर. Customers. जेव्हा पण आम्ही कुठली बॅग बनवतो, आम्ही स्वतः ती 1 वर्ष आधी वापरतो, की ती किती स्टर्डी आहे, आम्हाला किती त्रास होतोय का, खांद्याला त्रास होईल, पाठीला त्रास होईल किंवा हातात धरायला जर ती डिफिकल्ट असेल, घालायला त्रास होईल. तर मग आम्ही त्या गोष्टी आधी स्वतः वापरून बघतो आणि मग नंतर त्या पुढे आम्ही मार्केटमध्ये आणणार किंवा त्याची प्रॉपर डिझायनिंगमध्ये हं. कलर व्हेरिएशन्स किंवा प्रिंटिंग किंवा अजून काय ॲड करायचं असेल, हो. तर आम्ही चार्म्स लावा, कीचेन्स लावा करून त्याला थोडं सजवायचं आणि मग आम्ही ती मार्केटमध्ये आणतो. कशीच तुम्ही मला सांगा, की ह्या ज्या बॅग्स तुम्ही बनवता, पण म्हणजे ह्या एकाच प्रकारच्या असतात, त्याला चेन बिन असते किंवा आणखीन वेगळे साइज, शेप्स असतात त्याचे? तो हम लोगों ने शुरुआत एक ही किया था, वो एक स्क्वायर टाइप बैग जिसको कोई चेन नहीं, क्योंकि टोट बैग उसी को बोलते हैं जिसको चेन नहीं रहता है। राइट. पर इंडियन ऑडियंस को देख के सब लोग ट्रेन में घूमते हैं, बाहर जाते हैं, हम्म. बारिश होता है, वेदर चेंजेस इतने होते हैं कि कस्टमर्स ने बोला चेन चाहिए, तो उससे हम लोगों ने वी चेंज्ड आवर अभी सब टोट बैग्स में से चेन लगाते हैं हम लोग कि कुछ ना कुछ होना चाहिए क्लोजर। फिर जैसे छोटी बैग है, बड़ी बैग है, मीडियम साइज़, ट्रैवल बैग या कोई-कोई जो औरतें जिनको बैग्स चाहिए फॉर उनके बेबी के साथ ट्रैवल करने के लिए उनके बहुत सारे सामान होते हैं, तो बेस वाली बैग ऐसे हम लोग नए-नए स्ट्रक्चर्स ट्राई करते रहते हैं कि क्या मार्केट में चल रहा है ऐसे। थोड़े बहुत लोगों से मिलते हैं, बातें करते हैं कि व्हाट वुड यू वांट इन दिस बैग? व्हाट एल्स डू यू वांट? कि तुम जो बैग अभी यूज़ कर रहे हो उसमें क्या नहीं है? तो जो नहीं है वो लेके हम लोग अपना डिज़ाइनिंग करते हैं, जैसे कि क्या होना चाहिए। खरं. मला सांगा, तुम्ही हे डिझाईन करता, पण या बॅगा शिवून कुठे घेता? म्हणजे आमचं तुम्ही स्वतः शिवता की हो, हो. कुणाकडून करून शिवून घेता? नाही, आमचं स्वतःचं फॅक्टरी युनिट तर आहे. छोटं आहे. आम्ही धारावीमध्ये आमचं ऑफिस आहे. तिकडेच आमचं फॅक्टरी युनिट आहे. छोटं आहे तिकडे म्हणून जेमतेम अराउंड 15-20 मशीन्स हो. आहेत. तिकडे तेवढेच जण आहेत कामाला. पण त्याच्या व्यतिरिक्त पण आता धारावी एरियामध्ये ज्या बायका राहतात, आता त्यांना असं असतं की घर खर्चाला पैसे नाही किंवा काय. तो बॅकवर्ड एरिया आहे थोडा अजूनही. तर तिकडे ज्या बायका आहेत घरातल्या असतात, त्यांना पण आम्ही बॅगा देतो. म्हणजे कपडा फक्त कापून देऊ, त्यांना घरातल्या मशीनवरती शिवायचंय. असं पण आम्ही करतो, की 15-20 बायका पकडतो ज्यांच्याकडे मशीन्स असतील घरातल्या घरात. तर आम्ही त्यांना आमच्या बॅगा फक्त कटिंग करून देऊ आणि त्यांना सांगू, की ह्याचं फक्त स्टिचिंग आहे. धागा पण आम्ही देणार. पण त्याची शिलाई करून द्या फक्त आम्हाला करून. आणि मग जसं दिवसाला त्यांनी जितक्या बॅग्स बनवतील तसं आम्ही त्यांना पे करू, की ह्याच्यात काही ह्याच्यात फसवा-फसवी होते का? मतलब ऐसे नहीं कि दे आर वेरी सिन्सिअर आहे? हाँ, हाँ, दे आर हाँ. वेरी सिंसियर इन इट कि दे आल्सो लाइक दैट फीलिंग ऑफ कि हाँ, मैंने कुछ किया आज, लाइक हाँ. आई हैव कंट्रीब्यूटेड टू माय हाउसहोल्ड इनकम ओके. इवन इफ इट्स अ लिटिल बिट। ओके. तो उनको वैसे होता है कि हाँ, पण म्हणजे इट फील्स सिन्सिअरली सगळं काम हो, करतात हो, हो. हो. ते. इट हो, फील्स ओके. वेरी प्राउड फॉर एनीबॉडी टू से ओके या आई एम वर्किंग हं. ऐसे सो आई थिंक दैट फॅक्टर्स इन अ लॉट। हं. आता आपण परत त्या स्पर्धेकडे येऊया. हां. आता किती देश होते त्या स्पर्धेसाठी? 32 कंट्रीज होते आणि त्याच्यामध्ये. किती कॉलेजेस होते? Colleges, we don't have the correct total, but there were around 900 to 1,000 projects submitted overall हां. अच्छा. in the बरं, बरं, competition. बरं. आम्हालाच सांगताना आधी पण सांगितलेलं, की एवढे-एवढे पार्टिसिपेशन आहे. हं. तर तुम्ही करू शकाल का? आमचं पण थोडं घाबरलेलो आम्ही, की करू शकू का? काय नाही. बरं. आम्हाला माहीत नाही, की केवढं आता मुंबईतल्या मुंबईत आम्हाला जेवढा रिस्पॉन्स मिळतोय, त्याच्यावरती आम्ही पण घाबरलेलो, की बाहेर कुठे मिळेल का तेवढा रिस्पॉन्स जेवढा आम्हाला जेवढं हे आहे, त्याच्यासाठी जो आमचा लूकआउट आहे, तेवढं एक्सेप्टन्स असेल का ह्या गोष्टीवरती? इज व्हॉट वी वर स्केअर्ड ऑफ. बट कॉलेजमध्ये पण प्रोफेसर्स आहेत, ते लोकांनी खूप त्या सगळ्यांनी आम्हाला एवढं पुश केलं, की करा तुम्ही, की आयडिएशन पण चांगली आहे. तुमचं तेवढं रेव्हेन्यू असेल, तर तुम्ही तेवढं करा. तुमची आयडिया प्रमोट करा. and it's not something going wrong towards the or anything harmful towards the earth, right? उलटं इट इज व्हेरी मच सपोर्टिव्ह टुवर्ड्स इट, की तुम्ही काय-काय गोष्टी घेतल्या पाहिजे, काय ॲक्शन्स घेतले पाहिजे, की एक छोटा पण डिफरन्स. आता त्यांचं पहिलं एक मत होतं, की अमेरिकामधली एक एक कॉलेज, जे तिकडे बसून आम्हाला 10 जज करतात आमच्या प्रोजेक्टला.
त्यांचं असं मत होतं, की ही गोष्ट एवढी छोटी गोष्ट, ती पूर्ण वर्ल्डला कशी इम्पॅक्ट करणार? किंवा तुमचं काय व्ह्यू आहे? काय तुम्हाला तुमचं पूर्ण जर्नी काय आहे? तुम्ही आधी पण काय प्लॅन केलं? फ्युचर प्लॅन्स काय आहेत? हे तुम्ही त्यांना समजावून सांगा, की धारावीमधली एक छोटी कंपनी 2 मुली ज्या चालवतात. त्यांना एवढं पण नाही, की त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा काय आहे. पण त्या छोट्या गोष्टीवरती ह्यूज इम्पॅक्ट काय असू शकतो पुढे नेचरवरती किंवा टुवर्ड्स वर्ल्ड इज व्हॉट वी वर सपोज्ड टू एक्सप्लेन ओव्हर देअर ऑल्सो. की एक बॅग वापरली, एक आता प्लास्टिकची पिशवी असते. त्याला किती वर्ष लागतात टू डिकंपोज. व्हेअरएज इफ यू कंपेअर टू ऑल ऑफ दोज बॅग्स, आय थिंक 100 प्लास्टिक बॅग इज इक्वल टू कॉटन 1 कॉटन वन बॅग कॉटन इज व्हॉट वी लुक आफ्टर. आता त्या छोटी काय ₹2 थैली, काय प्लास्टिकची पिशवी, ती किती इम्पॅक्ट करते नंतर ह्याला एन्व्हायर्नमेंटला पण. तर ती आम्ही कट ऑफ करून एक तुम्ही ₹100 चालेल एक बॅग घेतली, तर केवढं सेव्ह होऊ शकतं पुढे नेचर पण. रादर वी प्रमोट की लाइक डोंट यूज प्लास्टिक. की तुम्ही कॉटन किंवा आपल्या पिशव्या वापरा. असं नाही की आमच्याच पिशव्या वापरा, पण पिशव्या वापरा. इज आमचं एक आयडिएशन आहे, की तुम्ही पुढे जाऊन असं नाही व्हायला पाहिजे, की तुमच्या एका पिशवीमुळे पुढच्या जनरेशनला त्रास व्हावा किंवा जी करंट जनरेशन आहे, त्यांचं आम्हाला त्यांना असं सांगायचं असतं, की पिशवी मोस्टली प्लास्टिक बॅन करायला पाहिजे. महाराष्ट्र तर ऑलरेडी बॅन करूनच आहे. पण इन जनरल अल्सो, की why to contribute towards the harmful side of earth rather than go towards the safe and शाश्वत secure. जीवनशैली म्हणजे हेच ना. एक्झॅक्टली. मला सांगा इतर देशातले जे काही प्रोजेक्ट होते तर त्याच्याबद्दल थोडस मला सांगा. जो जीते फर्स्ट प्लेस फ्रॉम एक्वाडोर, हम्म. उन लोगों ने भी बैग्स ही बनाए थे, बट उनका जो मटेरियल था दैट वाज बैम्बू, Reused समथिंग bamboo. रीयूज्ड बैम्बू. तो हम्म. उससे उन लोगों ने मटेरियल बना के बैग बनाया. सो हम्म. दैट गिव देम एन एज की दैट इज नॉट इवन एन एग्जिस्टिंग मटेरियल. उन लोगों ने खुद से वो बैम्बू रिसाइकिल करके बैग बनाया. सो दैट वाज देयर प्रोजेक्ट. हम्म. ऐसे आणि मग तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा प्रेझेंटेशन केलं हम्म. त्यावेळेला हे सगळं तुम्ही सांगितलं हो हो हो. की आमच्या त्याच्या मागचा विचार काय किंवा असं एक्झॅक्टली. काहीतरी. तर आम्हाला ना पहिलं तर आधी सिलेक्शन राउंड असते. हम्म. त्याच्यात आम्हाला एक फॉर्म फिल करायचं होतं आणि आमच्या ब्रँडबद्दल थोडेफार डिटेल्स द्यायचे होते. ऑन दॅट बेसिस ते लोकं अराउंड सेमीफायनल. सेमीफायनलिस्ट म्हणून हे करणार, सिलेक्ट करणार. मुंबईतनं तरी आमच्या 2 टीम्स होत्या. एक आम्ही होतो मास्टर्समधनं आणि बॅचलर्समधून एक टीम होती. म्हणजे Okay. हां, आमच्या ज्युनियर कॉलेजमधली एक म्हणजे टीम होती. मुंबईतले 2 एंट्रीज होते तिथे. हां, हो. त्या सेमीफायनल्ससाठी 2 एंट्रीज होत्या. तर मग आम्ही आधी एंट्रीच्या टाईमला आम्हाला सांगितलेलं, की एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा. ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या बिझनेसबद्दल सांगाल. तुमचा आधी प्रॉब्लेम सांगा. तुमचं सोल्युशन काय आहे त्या प्रॉब्लेमवरती आणि त्या प्रॉब्लेम आणि सोल्युशनला मिळून तुम्ही रेव्हेन्यू ग्रोथ कसं करणार? त्याचा बिझनेस प्रपोजिशन कसं बनवणार? पुढे जाऊन त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो आणि तुमचे एस-डी-जी गोल्स कसे अलाइन होणार? ह्या गोष्टीवरती 5 मिनिटाचा व्हिडिओ होता. तर आम्ही तो आधी 3.5 मिनिटाचा बनवला थिंकिंग की आम्हाला पण माहीत नाही की केवढं सिरियसली आम्ही पण घ्यायला पाहिजे ही गोष्ट आधी. पण मार्चमध्ये हे झालं. एप्रिलमध्ये आम्ही सेमीफायनल्समध्ये आलो. तर एप्रिलमध्येच सबमिशन होतं. तेव्हा केलं आणि ॲट द एंड ऑफ एप्रिल आम्हाला कळलं की आम्ही फायनलमध्ये पण आलो आहोत. तर त्यांनी आम्हाला परत फीडबॅक दिला त्या सेमीफायनल्सच्या व्हिडिओवरती आणि सांगितलं, "अजून तुम्ही एक्सप्लेन करा, एलॅबोरेट करा, की बेसिकली तुमचा तेच आधी अ, तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि तो इम्पॅक्ट केवढा मोठा असू शकतो. भले किती छोटी आयडिया असली तरी त्याला पुढे जाऊन कसा व्यवसाय म्हणून आणता येईल आणि त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट केवढा जास्त असू शकतो. ही गोष्ट तुम्ही एक्सप्लेन करा." तर मग आम्ही परत तो एक व्हिडिओ बनवला जो ॲक्चुअली 5 मिनिटाचा उलटं 4 5 मिनट हां. 55 सेकंड, मतलब वो 5 मिनट 34 सेकंड हो गया था, क्योंकि उन्होंने इतने डिटेल्स मांगे थे, ऐसे कि यू हैव टू टेल अस योर प्राइस, रेवेन्यू, इतनी सब डिटेल्स मांगी कि तुम व्हाट आर यू गोइंग टू डू फॉर द एनवायरनमेंट, तुम कैसे इम्पैक्ट कर रहे हो. तो वो सब बोलने के चक्कर में हमारा वीडियो 5 मिनट 34 सेकंड हो गया, हं. व्हिच वाज नॉट अलाउड.
हम लोगों ने कम करके उसको प्रॉपर 4 मिनट्स 55 सेकंड्स सबमिट किया. अच्छा, म्हणजे 5 मिनिटाच्या आताच हा, असलं पाहिजे. असला हो. पाहिजे, असं त्यांचं हा. बरं. अरे वा, खूपच छान. आपल्याला पण खूप छान माहिती मिळते की अशा स्पर्धा मुळात होतात जागतिक स्तरावर, हेच आपल्याला माहिती नसतं. तर या मुलींच्या निमित्ताने आपल्याला ते कळलं. त्याच्याबद्दल खरंच तुमचे किती अभिनंदन करावं, किती आभार मानावे. आप दोघींचं खूप खूप अभिनंदन. आणि Thank you. स्पर्धेतले अनुभव तुमचे काय असतील, काय वेगळे आहेत का, तर ते जरा सांगा. एक मेन गोष्ट विच वॉज ड्रायव्हिंग अस टुवर्ड्स दिस कॉम्पिटिशन, जी आम्हाला नंतर कळली पण सेमीफायनल्समध्ये आल्यानंतर, की आम्हाला सीड फंडिंग मिळू शकतं. तर आम्ही एक तर गव्हर्नमेंट सबसिडिरीजकडे जायचा विचार होताच, की आधी करायचं. बिकॉज वुमेन एंटरप्रेन्योर्सना खूप जास्त इंडियामध्ये Support सपोर्ट असतो. आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही करणारच होतो, की गव्हर्नमेंट सबसिडिरीजकडे जावं किंवा इन दॅट हेल्प. तर सीड फंडिंग मिळणं ही पण आमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती. कारण का आम्ही आधी जेवढं पण चालू केलं ते स्वतःचे पैसे घालूनच केलेलं. बट जर प्रोडक्शन आम्हाला अजून एक्सपांड करायचं असेल किंवा आम्हाला पुढे बाहेर पण त्याला प्रमोट करायचं असेल, तर फंडिंग कुठेही लागतं. तर जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा आम्हाला कळलं की $2,750 आम्हाला ॲज अ Winning prize. विनिंग Yeah. प्राइज मिळालं. ओके. हां, which comes around 2,30,000 2,30,000 की 2,50,000 पर्यंत आम्हाला हां. तर इट्स अ गुड स्टार्ट वेअर आम्हाला एक छोटं इनिशिएटिव्ह होतं त्यांच्याकडनं पण विथ दॅट आणि त्या हेल्पमुळे पण आम्ही आता पुढे आलो. वरतून त्यांचे जे जजेस आहेत हां. कंसल्टिंग. तो अभी आफ्टर यू हैव वन, दे गिव यू कोर्सेज कि तुम आके वो बैप्सन के जो जजेस है उनके साथ यू कैन कनेक्ट ऑनलाइन एंड टॉक अबाउट योर बिजनेस, अंडरस्टैंड कि तुम ये बिजनेस को कैसे ग्रो कर सकते हो. तो देर इज अ 30 मिनट टू 1 hour कंसल्टेशन विद ऑल द जजेस दैट वी हैव बीन एबल टू डू. हं. की म्हणजे हां. हे तुमचे पुढचे प्लॅनच म्हणायला हो, पाहिजे. हो, हो. आहे तर. ओके. तर आय वुड से तर एज डझंट मॅटर. ॲट व्हॉटएव्हर एज यू स्टार्ट व्हॉटएव्हर स्मॉल बिझनेस, नो बिझनेस इज अ स्टुपिड आयडिया आय फील. जे काही करायचं असेल, तुम्हाला जर वाटतं की ते बरोबर आहे आणि पुढे जाऊन ती गोष्ट असं नाही की कुठल्या वाईट डायरेक्शनला जाणार असेल. इट इज गोइंग टू बी टुवर्ड्स द ग्रोथ ऑफ द कंट्री ऑर फॉर युअरसेल्फ. आय थिंक यू शुड डू इट. आम्ही पण आय थिंक अराउंड 17-18 Yeah, इयर्सचे 18. होतो जेव्हा आम्हाला आयडिया आली की आपण करूया. लॉकडाऊनच्या टाईमला काहीच नव्हतं. आम्ही बसून फक्त घरी एकमेकींना, ती सिल्वासाला होती, मी मुंबईत होती. आम्ही फक्त कॉल करायचो एकमेकींना की हां, आठवतंय, करायचंय हे ते. बसून बोललो. आधी तेव्हा पण डिस्कस केलं सगळं आणि देन वी वेंट अहेड विथ इट. आम्ही 18 की 19 इयर्सचे होतो. 1-1.5 वर्ष आम्ही त्या आयडियावरती काम केलं. सगळं समजून घेतलं आणि पहिलं तर रिसर्च. इट इज व्हेरी मच मस्ट, की तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुमचं प्रॉडक्ट काय आहे? हाऊ इज इट गोइंग टू इम्पॅक्ट यू? हाऊ इज इट गोइंग टू इम्पॅक्ट द नेशन लेटर ऑर द फ्युचर जनरेशन ऑल्सो? आम्ही सगळं ते आधी 1-1.5 वर्ष Yeah. सगळं शिकलो. कारण का नथिंग असं मी उठून आज बोलली, की हां, मला उद्या कानातले बनवायचे आहेत. कसे बनतात पण? हे मला माहीत नसेल तर मी काय करू? ते त्याच्यामध्ये माहिती असलं खूप जरुरी आहे माझ्या मते. आणि तसं नाही, की एक तर कॉन्फिडन्स असला पाहिजे वरतून. असेल तुम्हाला माहिती आहे तुमचं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे. तुम्हाला माहिती आहे इट्स गोइंग टू गो इन अ राइट डायरेक्शन, देन गो अहेड विथ इट. वी डिड व्हॉटएव्हर आवर गट सेड की हां, बरोबर आहे, हे केलं पाहिजे. तुम्ही काय अलाइन करताय, काय गोष्टींना अलाइन करताय. जर त्या गोष्टी पण बरोबर असतील, तर मग गो अहेड विथ इट. आम्ही तर तेच केलेलं. ट्रस्ट युअर गट, ट्रस्ट युअर फ्युचर. आम्ही असं नाही की कोण आता आम्हाला बघून खूप जण बोलतात, "हे काय पिशव्या विकतात, हे काय करतात हे." इट्स नॉट असं असं नाही की ह्या गोष्टीवरती कमीपणा असला पाहिजे. करतो आम्ही. इट्स नॉट अ बॅड थिंग की चांगलं आहे ना तुमच्याचसाठी. असं नाही की आम्हाला खूप जण पण बोलले, की "बॅग्स तर केवढी छोटी गोष्ट आहे. ह्याला काय हे काय विकण्यासारखी गोष्ट आहे." बोलली मी नेहमी बोलते, की तू कुठलाही मुलगा असो, मुलगी असो, जेव्हा आई बाहेर पाठवते सामान आणायला, पिशवी तुमच्या हातातच असते ना. ती घेऊनच फिरताय ना. ते मुलांना कळत नाही जास्त, की पिशव्या काय हे ते करून. पण बायकांसाठी पिशव्या ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे आय फील, की
केवढी पण छोटी वस्तू असेल, कमीपणा नसला पाहिजे त्या गोष्टीचा, की मी हे करते, ते करते. आता आम्ही पण बाहेर जातो लोकांना सांगतो, की आमचा स्वतःचा बिझनेस असला, काय बनवता? बॅग्स बनवतो. पण ते नवीन नाहीये काही. मग काय झालं? ते केवढी पण जुनी गोष्ट असो, काही पण असो, एक आतून वाटलं पाहिजे, की हां, मी बनवते, मी आवडीने करते आणि त्याला असं एक छंद म्हणून नाही धरला पाहिजे. दॅट आतमधून एक ड्राईव्ह आला पाहिजे, की हां, मला करायचंय हे. इट इज फॉर माय सेक, इट इज फॉर माय फ्युचर, माझ्या जनरेशनसाठी पण टू क्रिएट एन इम्पॅक्ट इज व्हॉट आय फील. मला सांगा ह्या पिशवीबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही ज्या बनवता पिशव्या त्याच्याबद्दल तुम्हाला? तो हम लोग जब ऐसे बैग बनाते हैं, लेके जाते हैं, हम लोग देखते हैं लोग हमारी बैग्स यूज़ कर रहे हैं, तो वी फील वेरी प्राउड कि हम लोग कुछ ऐसा बना रहे हैं व्हिच इज़ इम्पैक्टिंग द एनवायरनमेंट इन अ वेरी, वेरी पॉजिटिव वे। उससे आपका क्लाइमेट चेंज अफ़ेक्ट हो रहा है, योर क्लाइमेट एक्शन, योर सस्टेनेबल प्रैक्टिसेस। तो वी फील वेरी प्राउड ऑफ क्रिएटिंग समथिंग दैट मेक्स अ डिफरेंस इन द वर्ल्ड। बरं ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये घरच्यांची साथ किती मिळाली? फील कि हमारे पेरेंट्स हमसे ज़्यादा एंथुसियास्टिक है ये हाँ। प्रोजेक्ट के बारे में, कि हम अगर कभी थोड़े से लेट जाए ऑफिस में तो वो हमारे पीछे पड़ते कि करना नहीं है, करो। यू नो यूजुअली ऐसे हम लोग हमारे दोस्तों से बात करते हैं जिनको अपना कुछ चालू करना है, तो वो बोलते हैं घर वाले क्या सोचेंगे, क्या बोलेंगे। हमारा वी आर लकी एंड हाँ। ब्लेस्ड इनफ कि हमारे घर वाले हमसे ज़्यादा हमें सपोर्ट सपोर्ट करते. करते दे हैं। पुश अस टू अ लिमिट दॅट वी ऑल्सो फील की एक दिवस सुट्टी घेणं म्हणजे चूक आहे. संडेला पण काम नाही करणं ही चूक आहे. असं म्हणजे घरात एवढं एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून ठेवलंय, की जर 1 तास पण नाही, जर मला 5 मिनिटं जरी लेट झाला ऑफिसला घरातनं निघायला पण, तर मम्मी-पप्पा सकाळी उठल्या-उठल्या एकतर येतील आणि ओरडतील माझ्यावरती, की "काय आहे तुझं? काय चाललंय? जायचं नाहीये का?" म्हणजे आम्हाला पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की जेव्हा आम्ही ह्या गोष्टी चालू करतो, तेव्हा ॲज अ एंटरप्रेन्योर आय फील युअर माइंडसेट शुड बी व्हेरी डिफरंट. तुम्हाला स्वतःसाठीच नाही कमवायचंय, तुम्हाला जे लोकं तुमच्यासाठी काम करतात, त्यांच्यासाठी पण कमवायचंय. त्यांची घरं चालली पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांना हायर करता ॲज वर्कर्स, ॲज युअर मॅनेजर्स किंवा काय, तर ते लोकांचं पण घर चाललं पाहिजे. तुमची एक छोटी मिस्टेक त्याच्यामुळे त्यांच्या घरांना किती त्रास होऊ शकतो. त्यांच्यावरती केवढा त्रास होऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे. ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. ह्या वेने आमचे पेरेंट्स आम्हाला नेहमी स्कल्प्ट करतात, की तुम्ही असं हे नका करू, घाबरू नका. यू हॅव टू थिंक इन अ वे वेअर यू आर ॲक्चुअली सपोर्टिंग अदर्स अँड नॉट जस्ट युअरसेल्फ. तुम्ही काहीतरी काम करा ज्याच्याने दुसऱ्यांचं पण चांगलं होईल आणि जस्ट डोंट थिंक अबाउट युअरसेल्फ ओन्ली. यू थिंक अबाउट अदर्स ॲज वेल, देअर लाईव्हलीहूड, देअर फॅमिलीज. You are always considering others more than yourself, is what I feel, and what our families have also taught us since the very beginning. की आधी असं होतं, की आधी चालू करताना पण होतं, की आम्ही आमचं स्वतःचं चालू करू, आमच्यासाठी करू, ही आमची आयडिया आहे, हे ते. पण जेव्हा आम्ही पुढे चालू केलं, 1-2 महिना गेला आम्हाला समजायला, की हे स्वतःचंच नाहीये. आता आम्ही पण असं आहे, की आमचे जे वर्कर्स आहेत किंवा जे आमच्यासाठी काम करतात, मॅनेजिंग स्टाफ असो किंवा काही पण असो, ती आमची फॅमिलीच आहे. मोर दॅन बीइंग ॲट होम, वी आर इन द ऑफिस ॲट धिस पॉइंट, की सकाळी लवकर जा, संध्याकाळी जोपर्यंत फॅक्टरी बंद नाही होत तोपर्यंत तिकडे थांबा. त्यांचं काम होतंय की नाही ते समजा. अख्खा दिवस जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो किंवा कळतं, की आपल्याला पण कळतं त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. आम्ही फक्त वरती जाऊन त्यांना ऑर्डरी सोडणं हे आमचं काम नाही. आम्हाला पण समजून घ्यायला पाहिजे, की त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे. हाऊ वी कॅन हेल्प देम और हाऊ वी कॅन प्रोव्हाईड देम इन व्हॉट वेज वी कॅन डू एनी स्मॉल ॲक्शन आणि हाऊ मच इट कॅन नॉट जस्ट इम्पॅक्ट अस, इट कॅन ऑल्सो इम्पॅक्ट देम. तर ते आम्ही म्हणजे आधीपासनं पेरेंट्सनी आम्हाला असं डोक्यात हॅमर करून ठेवलंय, की हे सगळं समजून घ्या, की तुमची छोटी ॲक्शन किती पण छोटी ॲक्शन असेल, पण त्याचा इम्पॅक्ट नंतर एवढा मोठा असू शकतो. तुमच्यावर पण नाही तर तुमच्या
सगळे हेल्पिंग स्टाफवरती. पाहिलंत मंडळी, किती वय लहान आहे खरं यांचं, पण त्यांचे विचार किती प्रगल्भ आहेत. मुख्य म्हणजे केवळ स्वतःचं नाही, केवळ आपल्या कुटुंबाचं नाही, तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मंडळींच्या कुटुंबाचं सुद्धा, आणि त्याचबरोबर पृथ्वीचं म्हणजे सगळ्या पर्यावरणाचं सुद्धा भान या मुलींकडे आहे, आणि हे फार महत्वाचं आहे. आणि आपण बघितलं की म्हणजे अशा कल्पना सुचण्यासाठी वय हे काही क्रायटेरियामुळे नसतोच. हे कुणाच्याही मनात कधीही येऊ शकतं. पण त्या मूर्त स्वरूपात आणणं आणि त्याच्यासाठी काहीतरी धडपड करणं हे फार महत्वाचं आहे. हे या दोघींनी करून दाखवलं. त्याच्याबरोबर स्पर्धेत भाग घेतला म्हणजे ही एक प्रकारची धडाडी पण त्यांच्या अंगात आहे. तर तिथे बरं नुसते उतरल्या नाहीत, तर तिथे पण जिंकून दाखवलं. एक तर ह्या म्हणजे मुलींनी खरं तर जगच जिंकलंय असंच म्हणायला पाहिजे. तर मंडळी, हा आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला पण कळून त्याच्यासाठी या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स मध्ये जरूर लिहा की तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय, या विषयाबद्दल काय वाटतंय. धन्यवाद. तर आज आपल्याकडे अनुजा आचरेकर आणि कशिश खेमनानी या दोघीजणी आपल्याकडे आल्या आणि तरुणाईसुद्धा पर्यावरण रक्षणात कुठेही कमी नाही, हम भी कुछ कम नाही हे त्याने दाखवून दिलं, आणि ते सुद्धा कलात्मक रीतीने. तर या दोघींचे खूप खूप आभार.